नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपल्या जादुई रामायण मालिकेत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण मिथिलेला पोहोचले. रस्त्यात रामने माता अहिल्याला शापमुक्त केले आणि आपल्याला पहिल्यांदाच सौम्य आणि सुंदर राजकुमारी सीतेचे दर्शन झाले. आजची गोष्ट आहे एका मोठ्या परीक्षेची. एक अशी परीक्षा जी जिंकणाऱ्याला मिळणार होता राजकुमारी सीतेचा हात. चला तर मग सुरू करूया आपला आजचा एपिसोड, सीतेचे स्वयंवर, शिवधनुष्याची परीक्षा. पण मुलांनो, तुम्हाला आठवतंय का स्वयंवर म्हणजे काय? प्राचीन भारतात हा एक खास समारंभ असायचा. यात राजकुमारी धाडसी राजकुमारांपैकी आपला जोडीदार निवडायची. कधी कधी स्वयंवर जिंकण्यासाठी एक कठीण परीक्षा देखील ठेवलेली असायची. आणि मिथिलेतही एक अशीच परीक्षा सगळ्यांची वाट बघत होती. ही परीक्षा होती शिवधनुष उचलून त्यावर प्रत्यंचा चढवण्याची. शिवधनुष हे साधं धनुष्य नव्हते, ते भगवान शिवचे दिव्य अस्त्र होते. अगदी मोठे योद्धा सुद्धा शिवधनुष हलवू देखील शकत नव्हते. पण मुलांनो, आठवतंय का आपली मागची गोष्ट? जेव्हा सीता फक्त 8 वर्षांची होती, तेव्हा तिने खेळता खेळता शिवधनुष सहज उचलले होते. आणि त्याच दिवशी राजा जनकांनी ठरवलं, जो हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल तोच सीतेशी विवाह करेल. आणि मुलांनो, आज तो भव्य दिवस उजाडलेला होता. मिथिला नगरी इतकी सुंदर सजली होती की विचारायलाच नको. प्रत्येक रस्त्यावर फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. रंगीत झेंडे वाऱ्यात डोलत होते आणि नगरांमधून शंखाच्या आवाजाने वातावरण दुमदुमलं होतं. सर्व राज्यांमधून लोक हे ऐतिहासिक दृश्य पाहायला जमले होते. राणी सुनैना सगळ्या पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत करत होत्या. राज्यसभेत मध्ये एका सुवर्ण मंचावर ठेवले होते तेजाने झळझळणारे शिवधनुष. राजा जनक सुद्धा राजसिंहासनावर बसले होते, हे पाहण्यासाठी की कोण आहे हा पराक्रमी राजकुमार जो शिवधनुषवर प्रत्यंचा चढवेल. तर पहिला राजकुमार पुढे आला. त्याने पूर्ण ताकद वापरली, पण धनुष्य हल्ले सुद्धा नाही. सभा आश्चर्यचकित झाली. त्यांना वाटले दुसरा राजकुमार तर हे सहज करेल. पण मुलांनो, दुसरा राजकुमार जेव्हा पुढे आला, अगदी आत्मविश्वासाने त्यानेही जोर लावला, पण तोही अपयशी ठरला. एक एक करून सर्व राजकुमार आणि राजा पुढे आले. प्रत्येकाला खात्री होती, मी हे नक्की करू शकेन. पण कोणीही ते धनुष्य हलवू देखील नाही शकले. आता सभेत कुजबूज सुरू झाली. असं कोणी आहे का एवढं बलवान? सीतेला तिचं राजकुमार मिळणार तरी का? आणि तेवढ्यात दरवाजा मोठ्याने उघडला. एक उंच आणि प्रभावशाली व्यक्ती आत आली. सोनेरी कवच, तलवार आणि डोक्यावर चमकणारे मुकुट. तो होता लंकेश रावण. रावण म्हणाला, ही परीक्षा तर मीच जिंकणार. तो पुढे आला. त्याने पूर्ण ताकद वापरली, पण मुलांनो, शिवधनुष हललंच नाही. रागाने आणि लाजेने भरून रावण सभेतून निघून गेला. हे बघताच
महर्षी विश्वामित्र हसले आणि रामकडे वळून म्हणाले, राम, आता वेळ आली आहे. राम शांतपणे पुढे गेले. सभेत शांतता पसरली. रामने शिवधनुषला वंदन केले आणि मुलांनो, अगदी सहज त्यांनी शिवधनुषला उचलले. सर्व लोक थक्क झाले. रामने त्यावर प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि अचानक एक खूप मोठा गगनभेदी आवाज झाला. शिवधनुष्य 2 तुकडे झाले. त्याचा आवाज सगळ्या मिथिलेत घुमला. धरती हादरली आणि दरवाजावर प्रकट झाले महर्षी परशुराम. कपाळावर तेज, खांद्यावर परशु, हातात धनुष्य. आणि ते रागाने म्हणाले, कोण आहे तो ज्याने शिवधनुष तोडण्याचे धाडस केले? विश्वामित्र पुढे येऊन शांतपणे म्हणाले, महर्षी परशुराम हे आहेत अयोध्येचे राजकुमार राम. त्यांनी शिवधनुषचा अपमान नाही केला. ते तर स्वयंवराची अट पूर्ण करत होते. पण परशुराम अजूनही रामकडे रागानेच पाहत होते. त्यांनी आपले धनुष्य रामाला दिले आणि म्हणाले, जर तू इतकाच बलवान आहेस तर यावर प्रत्यंचा चढवून दाखव. रामने नम्रपणे परशुरामला वंदन केले, धनुष्य हाती घेतले आणि मुलांनो, त्यावर सुद्धा सहजपणे प्रत्यंचा चढवली. त्या क्षणी परशुरामांचा राग शांत झाला. त्यांनी रामाच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांना सत्य समजून आले की हा दुसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत, पण मानव रूपात. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी हात जोडले आणि श्रीराम आणि सीतेला आशीर्वाद दिला. तुम्हा दोघांचे जीवन धर्म आणि भक्तीने भरलेले राहो. संपूर्ण जग तुमच्या आदर्शातून शिकू देत. सभेत पुन्हा आनंद पसरला. सीतेच्या चेहऱ्यावर गोड लाजरे स्मित होते. तिला मनोमन फक्त हेच वाटत होते की रामच विजयी व्हावेत. आता सीता हळूच पुढे आली, फुलांची सुंदर माळा घेऊन, आणि तिने ती माळा रामच्या गळ्यात घातली आणि संपूर्ण सभा आनंदाने म्हणाली, जय सिया राम. अशा प्रकारे सीतेच्या स्वयंवराची परीक्षा पूर्ण झाली. सर्वात योग्य राजकुमाराने स्वयंवर जिंकले होते. संपूर्ण मिथिला नगरी आता लग्नाच्या तयारीत मग्न झाली. मुलांनो, पुढचा भाग असणार आहे एका भव्य विवाहाचा, जो सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील. पुढचा भाग असेल राम आणि सीतेच्या भव्य विवाह सोहळ्याचा. तोपर्यंत सगळ्यांशी नेहमी प्रेमाने आणि नम्रपणे वागा. आणि आता माझ्यासोबत मोठ्याने म्हणा, जय सिया राम.